साईबाबांचे अद्भुत जीवन आणि शिकवण. अध्याय 12. साई लीला अनुभव. काका महाजनी, धुमाळ वकील, सौ निमोणकर, मुळे शास्त्री, डॉक्टर. आता या अध्यायात बाबा भक्तांना कसे स्वीकारत आणि त्यांना कशी वागणूक देत ते पाहू. बाबांचे कार्य. आपण आधी पाहिलेच आहे, दैवी अवतारांचा हेतू किंवा उद्दिष्टे चांगल्याचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे होते. पण संतांचे कार्य थोडे वेगळे असते. त्यांना चांगले आणि दुष्ट सारखेच असतात. प्रथम ते वाईट लोकांना बाहेर काढतात आणि त्यांना योग्य मार्गावर नेतात. ते नाश करणारे अगस्ती ऋषी असतात, किंवा सूर्य जसा अंधकाराला भेदतो तसे ते अज्ञानाचा नाश करतात. देव संतात वसलेला असतो. तसे बघायला गेलो तर ते देवापेक्षा काही वेगळे नसतात. आपले साई त्यांच्यातीलच होते. ज्यांनी भक्तांच्या कल्याणासाठीच अवतार घेतला. ते ज्ञानात सर्वश्रेष्ठ आणि ज्यांच्या सभोवती दैवी वलय होते. ते सर्वांवर सारखेच प्रेम करायचे. ते अनिर्बंध होते. ज्यांना मित्र आणि शत्रू, राजा आणि रंक सारखेच होते. त्यांच्या लीला ऐका. भक्तांसाठी ते पुण्याचा साठा देऊन टाकत आणि नेहमी त्यांच्या मदतीसाठी तत्पर असत. पण जोपर्यंत ते भक्ताचा स्वीकार करत नसत तोपर्यंत भक्त त्यांना भेटू शकत नव्हते. ही वेळ येईपर्यंत त्यांना बाबांची आठवण येत नसे किंवा बाबांच्या लीला त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसत. मग बाबांना पाहण्याचा विचार कसे बरे करतील? काही लोकांना साईबाबांचे दर्शन घेण्याची इच्छा असून सुद्धा त्यांच्या महासमाधीपर्यंत त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. कितीतरी लोकांना बाबांचे दर्शन घेण्याची आस असूनही ती पुरी झाली नाही. जर या लोकांनी बाबांवर विश्वास ठेवला असता, त्यांच्या लीला ऐकल्या असत्या, तर त्यांची बाबांचे दर्शन घेण्याची ओढ या लीला ऐकून पूर्ण झाली असती. जर कोणी निव्वळ नशिबाने शिर्डीला गेले आणि बाबांचे दर्शन घेऊ शकले तर ते तेथे जास्त काळ राहू शकत का? नाही. कोणीही त्यांच्या इच्छेप्रमाणे जाऊ शकत नसत आणि ते फार काळ शिर्डीत बाबांच्या इच्छेशिवाय राहूही शकत नसत. ते लोक बाबा परवानगी देईपर्यंतच राहू शकत आणि शिर्डी तेव्हा सोडत जेव्हा बाबा सांगत. सर्व गोष्टी बाबांच्या दैवी इच्छेवर अवलंबून असत. काका महाजनी. एकदा काका महाजनी मुंबईहून शिर्डीला गेले. त्यांना तेथे 1 आठवडा राहावयाचे होते आणि गोकुळाष्टमी उत्सवाचा आनंद लुटायचा होता. त्यांनी बाबांचे जसे दर्शन घेतले, बाबा त्यांना म्हणाले, तुम्ही घरी परत कधी निघता आहात? ते साईबाबांना म्हणाले की तुमच्या आज्ञेप्रमाणे जाईन. मग बाबा म्हणाले, उद्याच जा. बाबांचे शब्द मानायचा कायदा होता. काकांनी लगेच शिर्डी सोडली. जेव्हा हे कचेरीत गेले तेव्हा त्यांचे मालक चिंतेने त्यांची वाट पाहत होते, कारण त्यांचे मुनीम अचानक आजारी पडले आणि काकांची उपस्थिती अत्यंत आवश्यक होती. त्यांनी काकांना शिर्डीला तसे पत्रही पाठवले होते. ते पत्र मुंबईला परत आले. भाऊसाहेब धुमाळ. आता दुसरी गोष्ट पाहूया. एकदा भाऊसाहेबांना निफाडला कोर्टाच्या कामानिमित्त जावयाचे होते. वाटेत शिर्डी लागते. ते बाबांचे दर्शन घेऊन पुढे लगेच निघाले, पण बाबांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली नाही. त्यांना शिर्डीला 1 आठवडा किंवा जास्त दिवस राहावे लागले. तोपर्यंत दंडाधिकाऱ्यांनी उदरातील तीव्र वेदनेने तो खटला स्थगित ठेवला. नंतर श्री धुमाळांना खटला चालवण्यासाठी जाण्याची परवानगी मिळाली. तो खटला काही महिने चालला आणि सरतेशेवटी ते जिंकले आणि पक्षकाराची निर्दोष मुक्तता झाली. सौ निमोणकर. निमोण गावाचे वतनदार आणि माननीय दंडाधिकारी श्री नानासाहेब निमोणकर हे शिर्डीला त्यांच्या बायकोबरोबर राहत होते. दोघेही बराचसा वेळ बाबांची सेवा करण्यात घालवत होते. एकदा असे घडले की त्यांचा मुलगा बेलापूर येथे आजारी पडला. सौ निमोणकरांनी ठरवले की बाबांच्या संमतीने बेलापूरला आपल्या मुलाला पाहण्यासाठी जावे व इतर नातेवाईकांनाही भेटून काही दिवस राहून परत यावे. पण श्री नानासाहेबांनी तिला दुसऱ्या दिवशीच परत येण्यास सांगितले. सौ निमोणकरांची पंचाईत झाली
आता काय करावे ते सुचेना. पण त्यांचा देव साईबाबा त्यांच्या मदतीला आला. त्यांनी शिर्डी सोडताना बाबांकडे जाण्याचे ठरवले. बाबा साठेवाड्यासमोर श्री नानासाहेब व इतर मंडळींबरोबर उभे होते. सौ निमोणकरांनी त्यांच्या पायावर डोके ठेवून जाण्याची परवानगी मागितली. बाबा तिला म्हणाले, शांतपणे आणि अस्वस्थ न होता लवकर जा. आरामशीर बेलापूरला 4 दिवस राहा. नातेवाईकांना भेट आणि मग शिर्डीला परत ये. किती योग्य होते बाबांचे शब्द. श्री नानासाहेबांचा प्रस्ताव बाबांच्या हुकमाने निकालात निघाला. नाशिकचे मुळे शास्त्री. नाशिकचे सनातनी अग्निहोत्री ब्राह्मण मुळे शास्त्री, ज्यांनी 6 शास्त्रे आत्मसात केली होती आणि ते ज्योतिष आणि हस्तरेखाशास्त्रामध्ये पारंगत होते. ते एकदा शिर्डीला नागपूरचे प्रख्यात करोडपती श्री बापूसाहेब बुटींना भेटण्यास आले. त्यांना भेटल्यावर त्यांच्या आणि इतर लोकांबरोबर ते साईबाबांना पाहण्यासाठी मशिदीत गेले. बाबांनी स्वतःच्या पैशाने दुकानदाराकडून विविध फळे आणि इतर गोष्टी घेतल्या होत्या आणि ते उपस्थित लोकांना वाटत होते. बाबा आंबा कौशल्यपूर्ण सर्व बाजूने दाबत. जेव्हा ते चोखत तेव्हा फक्त रस तोंडात येई आणि कोयते टाकून देत. केळी बाबा सोलत आणि सर्व भक्तांना वाटून टाकत. ते साल त्यांच्यासाठी राखून ठेवत असत. मुळे शास्त्री हे हस्तरेखा तज्ज्ञ असल्याने त्यांना बाबांचा हात पाहायचा होता, म्हणून त्यांनी बाबांना हात दाखवण्यासाठी मागितला. बाबांनी त्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना 4 केळी दिली. नंतर सर्व वाड्यावर आले आणि मुळे शास्त्रींनी आंघोळ केली आणि स्वच्छ कपडे परिधान करून आपले नित्य उपक्रम सुरू केले. नंतर बाबा नेहमीप्रमाणे लेंडीला जावयास निघाले. तेव्हा ते म्हणाले, बरोबर गेरू घ्या, आज आपण केशरी रंगाचे कपडे घालू. कोणालाही बाबा काय म्हणत आहेत ते कळले नाही. थोड्या वेळाने जेव्हा बाबा परत आले आणि दुपारच्या आरतीची तयारी सुरू झाली, बापूसाहेब जोगांनी मुळे शास्त्रींना विचारले की ते त्यांच्याबरोबर आरतीला येत आहेत का. ते म्हणाले, मी बाबांना दुपारी भेटेन. बाबा आपल्या आसनावर बसले आणि भक्त मंडळींनी त्यांची पूजा केली आणि आरती म्हटली. नंतर बाबा म्हणाले, नाशिकच्या त्या नवीन ब्राह्मणाकडून दक्षिणा आणा. बुटी दक्षिणा आणण्यासाठी गेले आणि त्यांनी बाबांचा निरोप मुळे शास्त्री यांना दिला. हे ऐकून ते हैराण झाले. त्यांनी मनात विचार केला की मी शुद्ध अग्निहोत्री ब्राह्मण आहे, मी का बरे दक्षिणा द्यावयाची. बाबा मोठे संत असतील, मी काही त्यांच्यावर अवलंबून नाही. पण साईबाबांसारखे मोठे संत असून सुद्धा करोडपती बुटींकडून दक्षिणा मागतात, म्हणून त्यांनी देण्यास नकार दिला. नित्य दिनक्रम टाकून ते बुटींबरोबर मशिदीत यावयास निघाले. स्वतःला पवित्र आणि मशिदीला कमी मानून ते काही अंतरावर हात जोडून उभे राहिले आणि मग बाबांवर फुले लांबूनच टाकली. आणि काय आश्चर्य, अचानक त्यांना बाबा न दिसता त्यांचे दिवंगत गुरु घोलप त्या ठिकाणी दिसले. ते आश्चर्यचकित झाले. हे तर स्वप्न नसेल ना. अरे छे, मी तर जागा आहे, पण कसे शक्य आहे. त्यांचे दिवंगत गुरु घोलप तेथे कसे बरे असतील. त्यांची वाचा कुंठित झाली. त्यांनी स्वतःला चिमटा काढला, पण त्यांना मेळ घालता आला नाही की त्यांचे दिवंगत गुरु घोलप मशिदीत कसे. शेवटी सर्व शंका बाजूला ठेवून ते पुढे गेले आणि आपल्या गुरूंच्या पायावर डोके ठेवले आणि हात जोडून तेथेच उभे राहिले. इतर लोक बाबांची आरती म्हणत होते, पण मुळे शास्त्री मोठ्या आवाजात आपल्या गुरूंचे नाव घेत होते. नंतर सर्व गर्व, जात, पावित्र्य बाजूला सारून आपल्या गुरूंच्या पायावर डोके ठेवले. जेव्हा डोळे उघडले आणि उभे राहिले तेव्हा त्यांना बाबा दक्षिणा मागताना दिसले. बाबांचे आनंदी रूप पाहून आणि अनाकलनीय शक्ती पाहून ते स्वतःला विसरले. ते खूप खुश झाले. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्यांनी बाबांना नमस्कार केला आणि दक्षिणा दिली. ते म्हणाले, त्यांच्या सर्व शंका दूर झाल्या. त्यांनी त्यांच्या गुरूंना पाहिले. बाबांची ही अजब लीला पाहून मुळे शास्त्रींसकट इतर लोकांच्या भावना दाटून आल्या आणि त्यांना बाबांच्या शब्दाचा अर्थ कळला. गेरू आणा, आपण आज केशरी कपडे घालू. अशी होती बाबांची अजब लीला. एक डॉक्टर. एकदा एक मामलेदार शिर्डीला आपल्या डॉक्टरांबरोबर आले. डॉक्टर म्हणाले की त्यांचा देव राम आहे
आणि ते मुसलमानापुढे वाकणार नाहीत. ते नाईलाजाने शिर्डीला आले. मामलेदाराने सांगितले की कोणीही त्यांना वाकण्यासाठी जबरदस्ती करणार नाही. त्यांनी बाबांच्या सहवासाचा आनंद घ्यावा. ठरल्याप्रमाणे ते शिर्डीला पोहोचले आणि मशिदीमध्ये बाबांच्या दर्शनाला गेले. सर्वांना आश्चर्य वाटले की डॉक्टर पुढे जात आहेत आणि बाबांना नमस्कार करत आहेत. सर्वांनी विचारले की मुसलमानापुढे न वाकण्याचा तुमचा निश्चय विसरलात? मग डॉक्टर म्हणाले की त्यांनी त्यांच्या प्रिय रामाला बसलेला पाहिले आणि मी त्याला वाकून नमस्कार करतो आहे. असे म्हणत असताना त्यांना तेथे साईबाबा दिसले. गांगरून जाऊन परत ते म्हणाले, हे तर स्वप्न नाही ना? ते मुसलमान कसे असतील? ते एक मोठे योग संपन्न अवतार आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली आणि उपास केला. त्यांनी ठरवले की बाबा त्यांना आशीर्वाद देत नाहीत तोपर्यंत मशिदीत जावयाचे नाही. 3 दिवस पूर्ण झाले आणि चौथ्या दिवशी त्यांचा निकटचा मित्र खानदेशाहून परत आला आणि तो त्यांच्याबरोबर मशिदीत बाबांच्या दर्शनाला गेला. नमस्कार केल्यावर बाबांनी त्याला विचारले, कोणी तुला बोलवले म्हणून तू आलास का? हे ऐकून डॉक्टर अचंबित झाले. त्याच रात्री त्यांना बाबांची कृपा झोपेतच झाली. त्यामुळे त्यांची साईबाबांवरची भक्ती अनेक पटीने वाढली. वर सांगितलेल्या विशेषतः मुळे शास्त्रींच्या गोष्टीचे तात्पर्य की इतर कोणाहीपेक्षा आपल्या गुरुवर नितांत श्रद्धा पाहिजे. अशाच अजून साईबाबांच्या लीला पुढच्या अध्यायात वर्णन केल्या आहेत. श्री साईंना नमस्कार. सर्वांना शांती लाभो.